नमस्कार माऊली, नमस्कार. मनुष्याला भगवंतानी 5 इंद्रिय दिली आहेत, ज्याच्या योगाने तो आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचं ज्ञान प्राप्त करून घेऊ शकतो. डोळ्यांनी पाहू शकतो, कानांनी ऐकू शकतो, जिभेनं रस चाखू शकतो, नाकाने गंध घेऊ शकतो आणि त्वचेमुळे त्याला स्पर्शाची जाणीव होते. म्हणजेच या 5 इंद्रियांच्या द्वारे आपल्याला सत्याची जाणीव होते. पण माऊली, सत्य सत्य म्हणजे तरी नेमकं काय ग? सत्य हे पाण्यासारखं निर्मळ असतं, मनासारखं स्वच्छ असतं आणि याची जाणीव करून देण्यासाठी ती इंद्रिय असतात. पण हे लक्षात न घेता आपण जर वाम मार्गानेच गेलो, दिसेल तेच खरं मानू लागलो, तर मात्र मोठी पंचायत आहे माऊली, मोठी पंचायत आहे. माताश्री, आपला माझ्यावर काय क्रोध आहे ते मला माहित नाही, परंतु मी तुमच्या समोर हात जोडते. हवे तर मी तुमची क्षमा मागते. माझ्या सौभाग्याच्या सुखासाठी तरी आपण इथून जाऊ नका. मी न केलेल्या पापाचे सुद्धा प्रायश्चित्त करायला सज्ज आहे, परंतु माझ्या पिताश्रींना असे गालबोट लावू नका माताश्री. आता या निरागस चेहरा मागील क्रूर अश्रूंनी इथे कोणीही विरघळणार नाहीत. माझ्या मनावर झालेले आघात अधिक तीव्र झालेत आणि ते केवळ तुझ्यामुळे. आणि मी आता त्या अग्नीत अधिक होरपळणार नाही. माते, चंद्रिका, चंद्रिका ऐक. थांब, मी बघतो. चंद्रिका, थांब. चंद्रिका, दीपशी, तू शांत हो. मातेच्या मनात कुठला संभ्रम निर्माण झाला आहे हे मला देखील माहित नाही. स्वामी, आता मला माझ्याच प्रार्थनामध्ये दोष आहे असे जाणवत आहे. आधी पिताश्री माझा हात सोडून गेले आणि आता माझ्यामुळे आपले माता पिताही दूर झाले आहेत. स्वामी, पण मी हे काहीच जाणून बुजून केलं नाही हो. मी तरी अजून किती अपमान सहन करावा माझ्या पिताश्रींचा. चंद्रिका थांब. अगं मी काय म्हणतो ते ऐकून तर घे. चंद्रिका, अगं इतकी क्रोधित नकोस. चंद्रिका, चंद्रिका थांब. अगं मी काय म्हणतोय ते ऐकून तर घे. चंद्रिका, चंद्रिका, चंद्रिका थांब. चंद्रिका, मी काय म्हणतो ते ऐकून तर घे. चंद्रिका, 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 अगं किती हाका मारतोय, ऐकतच नाहीस. एकाच लयीत चालत आहेस. किंचित थांब, श्वास घे. वाटल्यास आपण इथेच थांबूयात. मला त्या धूम्रवर्णाच्या राज्यात एक क्षणभर देखील थांबायचं नाहीये. शक्य होईल तोवर आपल्या घरी पोहोचायचे, हेच एकमेव ध्येय आहे आणि त्यासाठी इथे थांबणे उचित नाही. पण तुझ्या प्रकृतीकडे तर बघ. माझ्या प्रकृतीची चिंता आपण करू नये. आणि इतकीच जर चिंता असेल ना तर माझ्यासोबत प्रवासात सत्वर चलावे, इथे न थांबता. गप चंद्रिका, अगं मी काय म्हणतो ते तू ऐकून घे. चंद्रिका, ऐकून घे माझं. अगं थांब थांब, ऐकून घे माझं. चंद्रिका, 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 अगं तुला थांब म्हणून सांगितलं होतं, ऐकतच नाहीस तू. काही मोठी दुखापत झाली तर? हा 8 तास थांबव. कसला हा राग, कसले हे वर्तन? अगं तू ज्या गोष्टीमुळे क्रोधित झालेली आहे ती कधी काळची दुर्दैवी घटना, त्याचा आजवर प्रभाव का? आपण माझी मनस्थिती समजून न घेता अशी विधाने करत आहात. तसं नाही, मला सर्व काही समजते, पण हे देखील सत्य आहे
की आपल्या आयुष्यात भूतकाळापेक्षा भविष्यकाळ अधिक धाव घेत असतो. आपल्या गतकाळीची घटना आठवत बसण्यापेक्षा आपल्या पुत्राच्या सुखाचा विचार नको करायला. आपले वय, आपली वृत्ती, कुठे त्याचे सुख धनसंपत्ती उपभोगण्याचे आहे. आपण काही काळ तिथे वास्तव्य करून तीर्थाटनासाठी जाणार होतो. आपल्याला कशाचीही आसक्ती नाही. मग तू तुझ्या मनातून हा क्रोध विसरायला का तयार नाहीस? इतके सहज शक्य आहे का ते? माझ्या मनावर झालेले आघात आहेत ते असे कसे विसरून जाऊ? माझं इतकंच म्हणणं आहे, आपण आपल्या पुत्रासाठी काय काय नाही केलं. व्रत, प्रार्थना सर्व काही केलं. मग आजच तू पाऊल उचलायला मागे का जातेस? माता असूनही पुत्राप्रती हे वर्तन का? माझ्यामधील मातेची ममता तसूभर देखील कमी झालेली नाही आणि आपण त्यावर शंका देखील घेऊ नये आणि माझे मन वळविण्याचा प्रयत्न देखील करू नये. हेच हिताचे ठरेल. गप ऐक चंद्रिका, चंद्रिका ऐकून घे, ऐकून घे चंद्रिका. माते, माते, पिताश्री, माते, माते, प्रधानजी, जर माझे माता पिता या अरण्यातून सुखरूप बाहेर आले नाही, आपल्याला सापडले नाही, तर मी स्वतःला कधीच क्षमा करू शकणार नाही. महाराज, कृपया आपण शांत व्हावे. मी आपली अस्वस्थता समजू शकतो. आपलं अस्वस्थ होणं स्वाभाविक आहे, परंतु आपण हा विश्वास देखील ठेवावा की ते दोघंही सुखरूप असतील आणि आपण निश्चितपणे त्यांचा शोध घेऊच. आणि मी आत्ताच असं ऐकलंय की आपल्या गावकऱ्यांनी त्यांना अरण्यात जाताना अखेरचं पाहिलं होतं. म्हणजे आपण योग्य मार्गावर आहोत. अशीच आशा करूया की आज सूर्यास्त होण्या अगोदर आपण त्यांचा शोध घेऊ. चला त्या दिशेस जाऊन पाहू. माते, पिताश्री, माते. बघ कशी अवस्था झाली स्वतःची. आता समजेल तुला की आपल्या नशिबातून असं कोणी गेल्यावर कसं वाटतं, ते काय त्रास होतो. माझ्या मनावर देखील असेच आघात झाले होते जेव्हा तू माझ्या सिंहासनावर ताबा मिळवलास. आणि म्हणूनच तुला असं तडपताना बघून मला आसुरी आनंद होतोय. इतरांच्या मुखातून घास घेतलेला असा सहज पचत नसतो. मी तुला या आयत्या सुखाचा उपभोग कदापि घेऊन देणार नाही, कदापि नाही. चंद्रिका ऐक माझं. आपण किती काळ झाला नुसतंच चालतोय. भोजनाची व्यवस्था होतीये का ते तरी बघूयात. ऐक माझं. हे बघा, मला शक्य तितक्या सत्वर या देशाच्या बाहेर जायचे आहे. तोवर मला अन्न पाणी काही नको, समजले? आणि तुम्हास माझ्यापेक्षा आणि माझ्या स्वाभिमानापेक्षा जर भूकेचे महत्व जास्त असेल तर तुम्ही खुशाल इथे मुक्काम करावा. चंद्रिका, तू क्रोधाच्या भरात काय असो, मी आता तुला काहीही सांगणार नाही, अडवणार देखील नाही. चल. माताश्री, पिताश्री, आम्ही आपला शोधण्यासाठी संपूर्ण वन पिंजून काढले. आता कुठे जीवात जीव आला माझ्या. अहो, यास निक्षून सांगा आपला काय मानस आहे ते. होय प्रधानजी, आम्ही आपले प्रयोजन जाणतो. आपण राजाज्ञेवरून आम्हाला प्रासादात नेण्यासाठी आला आहात, परंतु आम्ही ठरवलंय आम्ही पुन्हा त्या वास्तूत परतणार नाही. तेव्हा आपणासही विनंती करतो, आम्हाला आग्रह करू नये. पिताश्री, आपण हे काय सांगतात? सत्य तेच सांगता येते.
जा आणि सांगा तुमच्या त्या राजकुमारीला. हो तसे नाही, पण मला आश्चर्य याचं वाटत आहे की आपण तेच कसे काय बोलू शकता जे माझ्या मनात येत आहे. हे म्हणजे असे झाले की जखम सुसाई म्हणून कुंकर मारावी आणि त्याने अधिकच रक्तस्राव व्हावा. म्हणजे आम्ही समजलो नाही. आपण दोघेही अत्यंत निरागस आहात, परंतु दुर्दैवाने सांगावे लागत आहे, कारण तेच सत्य आहे. आपण या प्रासादातून नव्हे तर ह्या राज्यातून निघून जावे हीच राजकुमारींची इच्छा आणि योजना होती. अहो त्यांनीच तर हा संपूर्ण डाव रचला आणि मला खात्री करायला सांगितली की लक्ष दे, काहीही झाले तरी आपण दोघे प्रासादी परतता कामा नये. पाहिले, त्या दुष्ट पुत्रीमध्ये अखेर तिच्याच पित्याचे अशुद्ध रक्त वाहते आहे. पिता आणि पुत्री दोघे एकाच माळेचे मणी, काही अंतर नाही. हाच धूम्रवर्ण म्हणजे तुमचे महाराज. तो माझ्या बंधूचा प्रधान होता आणि त्याने विश्वासघात करून सर्व सैन्य त्याच्या हाती घेऊन माझ्या बंधूचा पराभव केला आणि ही सत्ता काबीज केली. त्यामुळे या भूमीचे प्रत्येक अंश त्या विश्वासघातीची साक्ष देतात. नाही, आता त्याच्या त्या पुत्रीचे हे विचार ऐकून माझी तर इथे थांबायची वासना सोडून गेलीये. माताश्री आपण शांत व्हावे. अहो सर्वच प्रधान असे सत्ता पिसासू आणि स्वार्थी नसतात. काही माझ्यासारखे असे तत्वनिष्ठ आणि स्वामीनिष्ठ देखील असतात. आणि म्हणूनच तर मी आपल्याला सत्य सांगायला आलो आहे. हो, आमच्या राजकुमारींना आपण जे काही सर्व सांगितलं ते सर्व जाणवलं होतं आणि त्यांना आपली ओळख देखील पटली होती आणि म्हणूनच तर त्यांनी मला इथे पाठवलंय. अहो एवढंच नाही तर त्यांनी असा निश्चय केलाय, आपण जर प्रासादी परतलात तर त्या अन्न आणि जल याचा त्याग करतील. काय हे किती अघोरी वर्तन. आमचा पुत्र का आणि कसा या कन्येच्या प्रेमात फसला? आता यावर काय उत्तर द्यावे पिताश्री? प्रेम हे अंध असतं हे तर आपण सर्व जाणतोच. आणि स्त्री हट्टापुढे कुठल्याही पुरुषाचे पारडे हे उणेच असते. शिवाय महाराजांना सिंहासन प्राप्त झालं आहे ते राजकुमारीच्या वरदहस्तामुळेच. त्यामुळेच महाराज राजकुमारीच्या शब्दाबाहेर जाऊ शकत नाहीत. किती लाचार म्हणावं या पुत्रास. आता मला देखील लाज वाटू लागली आहे की अशा पुत्रासाठी आम्ही आयुष्य वेचलं. चंद्रिका, मी चुकलो, तूच योग्य होतीस. आता या ठिकाणी एक क्षणही मला थांबणं असह्य आहे. चल. स्वामी, काय झाले? कुठे आहेत माता पिता? ते परतले ना? तुम्ही त्यांना सर्व काही समजावून सांगितले ना? स्वामी, काय झाले? तुम्ही काहीच का बोलत नाही? कारण माझ्याकडे बोलण्यासारखे काहीच नाही दीपश्री. संपूर्ण राज्य अरण्य पिंजून काढले, परंतु कुठेच त्यांचा ठाव ठिकाणा लागला नाही. परंतु आपले एवढे सैनिक असताना त्यांचा माग घेऊ शकले नाहीत? नाही, सर्व सैन्य केवळ त्यांचाच शोध घेत होते, परंतु काहीच सुगावा लागला नाही. सुगावा लागला महाराज. काय काय म्हणालात प्रधानजी? सुगावा लागला म्हणजे? होय महाराज, आपल्या माता आणि पिताजींचा शोध लागला आहे. कुठे आहेत ते? आम्हाला त्यांची भेट घ्यायची आहे. नाही, ते आता शक्य नाही राजकुमारी. प्रधानजी, हे काय म्हणत आहात? जर त्यांचा सुगावा लागला आहे तर त्यांची भेट का नाही होऊ शकत? कारण दुर्दैवाने त्यांनी येथे परतण्यास नकार दिला. होय महाराज, हे सत्य आहे. अरण्यात एका ठिकाणी आमची भेट झाली. मी अक्षरशः त्यांना
हात जोडून विनवणी केली की आपण प्रासादी यावे, परंतु परंतु त्यांनी येण्यास नकार दिला. आणि त्यावर त्यांनी जे काही बोलले, नाही नाही नाही, हे मी आपणास सांगू देखील शकत नाही. आणि आपण याचे श्रवण न केलेलेच इष्ट. परंतु ते असे काय बोलले की जे त्यांचा पुत्र देखील ऐकू शकत नाही? अहो, धूम्रवर्ण महाराजांनी आमचे संगोपन केले आणि त्यांच्याबद्दलच अदवा सांगितले. हो अहो, माताश्री तर म्हणाल्या त्यांनी हे राज्य भीक मागून प्रसंगी घात करून प्राप्त केले. मी त्यांना सांगितलं नाही, हे सत्य नाही, आपण एकदा राजकुमारीची विचार विमर्श करावा. त्यावर त्या म्हणाल्या की राजकुमारींचं आम्हाला मुखदर्शन देखील घ्यायचं नाही आणि अशी पुत्री त्यांना सून म्हणून अमान्य आहे. ते म्हणाले की शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही येथे परतणार नाही आणि ते निघून गेले. बघा, माझ्या पिताश्रींप्रती एवढी असूया का असावी? त्यांचा इतका पराकोटीचा अपमान आजवर कोणीही केला नाही. तुझे म्हणणे योग्यच आहे, परंतु माता व पिताश्री विनाकारण कोणाबद्दल अपशब्द नाही काढणार, हे मी निश्चित जाणतो. मग तरीही नेमके काय सत्य आहे हेच लक्षात येत नाही. सत्य काय आहे ते आता मीच सांगते. ज्यांनी माझा आणि माझ्या पिताश्रींचा असा अवमान केला, त्यांचे दर्शन देखील मी कदापि घेणार नाही. माझ्यासाठी हे नाते आता संपुष्टात आले आहे. दीपश्री, जगात जेव्हा स्वैराचार माजतो, अनिष्ट गोष्टींचं राज्य वाढीस लागतं, अन्यायाचं सावट पसरतं, पापशक्ती हवी हवीशी वाटू लागते, तेव्हा मग भगवंतांचाच आधार घ्यावा लागतो. आणि भगवंतांकडे सुद्धा हे दायित्व असतं की त्यांनीच या सृष्टीचं संरक्षण करावं आणि अपप्रवृत्तींचा संहार करावा. आणि आपल्याकडे याचेच दाखले आहेत की भगवंतांनी विविध अवतार घेऊन मनुष्याचं रक्षण केलंय. पण यासाठी मनुष्याने सुद्धा काही करणं हे अपेक्षित आहे. योग्य वेळ यावी लागते माऊली. योग्य वेळ आली की ती येणाऱ्या सुखाची चाहूलच असते. या भगवंताच्या कृपेने मिळणाऱ्या सुखाचा उपभोग मनुष्य म्हणून घेत राहा. पण हे सारं करताना उतू नका, मातू नका आणि घेतला वसा टाकू नका.